एक छोटी वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलाय। ज्या तांदळाचा भात चिकट होतो असा तांदूळ आपल्याला इथे वापरायचा आहे। त्यातलाच 1.5 चमचा इतका तांदूळ एका दुसऱ्या वाटीत मी इथे काढून घेतला। त्यामध्ये 6 ते 7 बदाम घालायचे। बदाम किंवा काजू देखील तुम्ही इथे वापरू शकतात। त्यातच आता गरम केलेले पाणी घातले आणि एक 15 मिनिटासाठी ते भिजवून घेऊयात। तोवर आता कुकरमध्ये जे उरलेले तांदूळ होते ते यात टाकून घेतले। आता हे तांदूळ धुवून घेऊयात। खूप जास्त असे चोळून घेऊ नका, कारण त्या तांदळाला म्हणजे इंद्रायणी तांदळाला भरपूर प्रमाणात स्टार्च असते। 2 ते 2.5 वाटी इतके पाणी यामध्ये घातले आणि कुकरचे झाकण लावून याच्या आपल्याला कमी आचेवर 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। छान मऊसूत असा हा भात आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे। कुकर थंड झाल्यावर त्याची वाफ पूर्णपणे निघाल्यानंतर आता मी ते झाकण काढून घेते। भात असा छान मऊसूत असा इथे शिजला गेलाय। एकदा तो व्यवस्थित हलवून घ्यायचा। आता पुन्हा गॅस ऑन करायचा आणि यामध्ये गरम केलेले दूध आपल्याला घालायचे। अर्धा लिटर इतके दूध साहीसकट मी इथे घातले। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यामधलेच थोडेसे गरम दूध आपल्याला एका वाटीमध्ये मी इथे केशर घेतले त्यामध्ये टाकून घेऊयात। अर्धा चमचा दूध मी त्यामध्ये टाकून घेतले। आता हे बघा, तांदूळ आणि बदाम सुद्धा इथे छान भिजले गेलेत। हे बघा, बदाम आपण गरम पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे त्याचे साल हे पटकन निघते। अशा पद्धतीने त्याचे साल काढून घेतले आणि एका मिक्सरच्या भांड्यात आता हे तांदूळ आणि बदाम थोडेसे पाणी घालून अगदी बारीक असं आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आणि ही तयार केलेली पेस्ट आता त्यामध्ये टाकून घेऊयात। व्यवस्थित हलवून घ्यायचे। मस्त छान अशा पद्धतीने तुम्ही ही खीर नक्की बनवून बघा। झटपट तयार होते आणि छान रबडीदार अशी ही खीर तयार होते। अर्धी वाटी इतकी मी यामध्ये साखर घातली। साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडेफार कमी किंवा जास्त करू शकतात। तुम्ही कितपत गोड खाता त्यानुसार। आता कमी आचेवर 7 ते 8 मिनिटं मी ही खीर छान उकळवून घेतली आहे। बघू शकता छान मऊसूत अशी शिजले गेले तांदूळ। आता केशरचे दूध यामध्ये टाकून घेतले आणि काजू बदाम पिस्त्याचे मी इथे बारीक असं काप करून घेतले ते सुद्धा यामध्ये घातले आणि 2 चमचे इतके साजूक तूप घालायचे आणि व्यवस्थित आता चमच्याने हलवून घेऊयात। बघू शकता मस्त झटपट कुकरच्या 3 शिट्ट्यांमध्ये छान अशी आपली रबडीदार अशी ही खीर तांदळाची तयार झाली आहे। अशा पद्धतीने ही खीर एकदा नक्की बनवून बघा। पटकन होते आणि चवीला सुद्धा खूप छान होते। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। आता गॅस बंद केला आहे, त्यावर झाकण ठेवायचे आणि एक अर्ध्या तासानंतर थोडेसे कोमट झाल्यावर बघू शकता अगदी मस्त घट्टसर अशी आपली ही तांदळाची खीर तयार झाली आहे। मस्तच छान रबडीदार ही खीर तयार झाली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि अशा सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।